हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय मिनी ब्लॉग। तर आधा अधुरा ज्ञान हमेशा खतरनाक होता है हे तुम्ही नेहमीच ऐकलं असेल। म्हणजेच अर्धवट असलेलं ज्ञान नेहमी अपायकारक आणि नुकसानदायक असतं। तर आता इथे अपायकारक तर नाही, पण थोडंसं नुकसान मात्र मी नक्की करून घेतलं। कसं ते सांगते। तर हे शिंगाडे माझ्या शेजाऱ्यांनी दिलेले, त्यांच्या इथे कुठून तरी ते आले असावे, तर त्यातलेच त्यांनी थोडेसे ते मला दिले आणि ते कच्चे शिंगाडे होते ज्यांना आपल्याला बॉईल करायचं असतं। आता बघा, मार्केटमध्ये ना बॉईल केलेले शिंगाडे मिळतात, त्यामुळे त्यांची काय प्रोसेस असते ती काही मला तेवढी माहिती नव्हती। आणि ज्यावेळी त्यांनी ते आणून दिले त्यावेळेला मी काही बाहेर होती नाही, तर त्यांना मी प्रोसेससुद्धा विचारू शकली नाही की कशा पद्धतीने हे करायचं। तर एवढं तर माहीत होतं की बॉईल करायचं आणि त्यामध्ये मीठ वगैरे टाकायचं म्हणून। तर त्याला मी बॉईल करण्यासाठी ठेवलं, त्यामध्ये मीठ टाकलं आणि त्यानंतर त्याला शिट्या किती द्यायच्या याचं ज्ञान माझ्याकडे नव्हतं। तर त्यामुळे मी त्याला 4 शिट्या दिल्या आणि 4 शिट्यांमध्ये ते जे शिंगाडे आहेत तर ते ना अगदी असे ना लुसलुशीत झाले। त्यानंतर मग मी त्याला ना पाण्यामध्ये टाकलं की म्हटलं चला, पाण्यामुळे ना थोडासा टाईटपणा याला येईल म्हणून। तर त्यामुळे मी त्याला मग ना थंड पाण्यामध्ये टाकलं आणि थोडी वेळ थंड होऊ दिलं आणि त्याच्यानंतर म्हटलं चला यांना ना कट करूयात। आता चाकूने तर हे कट होणारे नव्हते, त्यामुळे मग मी त्याला पावशीनेच अशा प्रकारे कट करायला घेतलं। पण ते शिंगाडे इतके टाईट की ते माझ्याने कटसुद्धा होत नव्हते। म्हटलं उगाच तिथे हात चिरून आपला बोंबाबोंब करत बसण्यापेक्षा मिस्टरांना म्हटलं तुम्हीच चिरून द्या, कारण त्याला फेकण्यापेक्षा बघा, एकतर ते शिंगाडे काढणाऱ्याला किती मेहनत लागते, वरून त्याला शिजवताना आपल्यालासुद्धा गॅस लागतो आणि त्यातल्या त्या देणाऱ्याने सुद्धा प्रेमाने दिलं, तर म्हटलं उगाच मेहनत वाया जाऊ नये, म्हणून मग यांना मी कट करून मागितलं। तर असा होता आजचा माझा कारभार।